हिंदू धर्मात दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक मास असो किंवा घरातील विशेष पूजाविधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते. या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात. आपल्या देव्हाऱ्यात दिवा लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे. वातींच्या विविध प्रकारांमध्ये वेणी माधव वातीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले जाते. ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. वेणी माधव वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात 33 सुट्ट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात, तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनतात. वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या एकत्रित शक्तीचे रूप मानली जाते. ज्याप्रमाणे या तीन देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असते. प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजले जाते. ही वात लावणे म्हणजे आपल्या घराच्या देवाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे. अधिक मासात एकदा तरी ही वात अवश्य लावावी. वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व आणि फायदे. लक्ष्मी प्राप्ती. या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवांचे वास्तव्य असल्याने ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख, समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते. पापांचा नाश. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते, तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावल्याने मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. कार्तिक मासाचे विशेष महत्त्व. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात ही वात लावल्याने अनंतपटीने पुण्यफळ मिळते. कौटुंबिक शांतता. त्रिमूर्तीच्या आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो. ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरांजनात किंवा समईत प्रज्वलित केली जाते. 33 वातींची ही गुंफण जेव्हा तेवते, तेव्हा त्यांचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते. घरातील ज्येष्ठ बायका या वाती करत असत. आता पूजेचे सामान मिळते अशा ठिकाणी या वाती सहज मिळतात. त्याचप्रमाणे यूट्यूबवर देखील ही वात कशी करायची याचे व्हिडिओ आहेत. त्यानुसार या वाती घरच्या घरी तयार करता येतील. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.